जयविनायक मंदिर पासून आम्ही जयगड फोर्टला आलो. गाडी पार्किंग केली आणि मेन दरवाजातनं आत गेलो. मित्रांनो, हा किल्ला 16व्या शतकात आदिलशाहीने बांधलेला. त्यानंतर कान्होजी आंग्रेंनी आपल्या ताब्यात घेतला. मित्रांनो, हा किल्ला खडकाळ पठारावर बांधलेला आहे आणि या किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पण समुद्र आहे. या किल्ल्यावर कान्होजी आंग्रेंचा वाडा आणि गणपती आणि हनुमानाचं पण मंदिर आहे. हा किल्ला सगळा फिरून घेतला आणि आम्हाला जायचं होतं डायरेक्ट इथून साताऱ्याला. जयगड किल्ल्यावरनं आम्ही फेरी बोट जवळ आलो. मग काय, साहेबांनी पण गाडी बुट्टीमध्ये पार्क केली. आम्हाला जयगड वरून तवसाळा जायचं होतं आणि या बुट्टीनं प्रवास करा एकच नंबर वाटत होतं. बुट्टीनं प्रवास करत समुद्र पार करत आम्ही तवसाळच्या बंदरावर पोहोचलो. मग साहेबांनी पण बुट्टीतनं गाडी खाली उतरली. तिथून आम्ही सरळ डेरवण मध्ये आलो. डेरवण मध्ये आल्यावर शिवसमर्थ गड आणि मंदिराजवळ आलो. आत गेल्यावर महाराजांचं आणि रामदास स्वामींचं दर्शन घेतलं. मित्रांनो, 5 मे 1981 रोजी सुरू झालेल्या या गडावर महाराजांचा इतिहास, मावळी, तटबंदी, आध्यात्मिक वारसा हे चांगल्या प्रकारे मांडलेला आहे. मित्रांनो, गड आणि मंदिर बघून कुंभारली घाटात आलो. कुंभारली घाटात ट्रॅफिक फुल झालतं आणि ते का झालतं ते बघायला आम्ही गाडी पुढे घेतली. पुढे येऊन बघतोय तर कॉर्नरला ट्रक पलटी झालेला. एका बाजूने गाडी आम्ही बाहेर काढली आणि ट्रॅफिक मधनं बाहेर पडलो. कुंभारली घाटात आम्ही कोयना डॅम जवळ आलो. डॅम बघायला जाऊ देत नव्हती म्हणून आम्ही नेहरू गार्डनला आलो. गार्डनच्या गेटवरच वाघाची एंट्री झाली. मग काय, साहेबांनी गेटवर तिकीट काढलं आणि लगेच बिबट्याची एंट्री झाली. बिबट्या आणि हरणं बघत आत आलो तोपर्यंत आम्हाला अँबॅसिडर गाडी पार्किंग केलेली दिसली. मित्रांनो, ह्या गाडीची क्रेज 90च्या पोरांना विचार. ही गाडी पहिला आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्याकडे असायची. तिथून आम्ही बागेत आलो. बागेतूनच आम्ही कोयना डॅम बघून घेतला. धरण बघून आम्ही यशोगाथा केंद्रात आलो. या दादांनी आम्हाला नकाशा दाखवून धरणाची सगळी माहिती सांगितली. ह्या उद्यानात एक छोटस संग्रहालय पण आहे. कोयना धरणाच्या बांधकामाच्या आणि ऑपरेशनची पण माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आम्ही नेहरू गार्डन फिरलो आणि कडेगावला आलो आणि आमचा हा प्रवास कसलंही प्लॅनिंग न करता झालेला.